नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुलमुले टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये एससी उपवर्गीकरणासंदर्भात बोललेलो आहोत आणि शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये पवित्र पोर्टलवर आपल्याला त्यासाठी काही काळ थांबावं लागणार आहे, कारण हा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. एससी उपवर्गीकरण लढ्यामध्ये किंवा वंचित घटकांना, वंचित जातींना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रभर ज्यांचं नाव गाजतं आहे असे कॉम्रेड गणपत भिसे साहेब हे इथे परभणीत अजूनही जोपर्यंत एससी उपवर्गीकरणाचा निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचे मावळे कॉम्रेड्स तेही आपल्यासोबत आहेत. त्यांची या लढ्यातील भूमिका किंवा या लढ्या पाठीमागची भूमिका काय होती याविषयीचे प्रश्न आपण त्यांनाच विचारूया आणि त्याचा शिक्षक भरतीवर पवित्र पोर्टलवर आपल्या काय परिणाम होणार आहे याविषयी आपण जाणून घेऊया. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब, आपण एससी उपवर्गीकरणासाठी जो लढा दिला आहे या पाठीमागची आपली नेमकी भूमिका काय होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील संपूर्ण दलित, मागासवर्गीय, आदिवासी, वंचित घटकांना एक महामंत्र दिलेला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा महामंत्र दिल्याच्या नंतर या देशातील तमाम तळागाळातील जातीच्या दारामध्ये या ठिकाणी शिक्षणाच्या पाट्या झळकू लागल्या आणि एक सुरुवात केली. शिक्षण घेत असताना म्हणजे जसं मांग असेल, महार असेल, झोर असेल, चांबार असेल, अशा 18 पगड जातीचे लोक त्या ठिकाणी शिकतात आणि जे शिकले ज्यांना ज्यांना गती पकडतात तर त्यांना त्या वेळेमध्ये संधी मिळाली. परंतु कालोकालं धर्म असेल, ही संस्कृती असेल, तिथं समाजकारण असेल, राजकारण असेल, ह्या सगळ्याचा कारण किंवा परिणाम म्हणून काही जाती वेगानं पुढे निघून गेल्या तर काही जाती त्यांचा वेग म्हणावा तसा त्यांचा वेग नव्हता आणि म्हणून बऱ्याच जाती ह्या मागं पडल्या आणि काही जाती अगदी वेगानं पुढे निघून गेल्या. तर कालांतरानं असा याचा जो परिणाम दिसला, काही जातींना ती गती पकडल्यामुळं त्यांना शासकीय सेवा असेल किंवा वेगवेगळे उद्योग व्यवसाय असेल तर त्यामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीचं संधी मिळाली. आणि ही जी संधी आहे ही संधी म्हणजे कसं आहे की हे काही रोजगार हमी नाही, पण ही संधी आहे आणि मग प्रतिनिधित्व काही ठराविक जातीचं त्या ठिकाणी निर्माण होऊ लागलं आणि मग इतर ज्या जाती होत्या त्या जातीची अशी अवस्था निर्माण झाली की त्यांना त्यांच्या सोबतच्या जातीसोबतच स्पर्धा करणं कठीण होतं आणि स्पर्धा ही असली पाहिजे, जरूर असली पाहिजे. आम्ही स्पर्धेचं समर्थन करतो आहे आणि स्पर्धेचं या ठिकाणी स्वागत करतो, वेलकम करतो. परंतु जर समजा 5-50 वर्षामध्येही जर काही जातीला जर गतीच पकडता येणार नसेल तर मग त्यासाठी तुम्हाला काहीतरी कायदेशीर असे प्रावधान करावं लागतं की जेणेकरून त्या जातीचा टक्का त्या तुमच्या सेवेमध्ये दिसला पाहिजे. परंतु या जवळपास 50-56च्या पासून ते आज 2026पर्यंत जर तुम्ही तो टक्का जर बघितला तर आज 0.2-0.5च्या पुढं तो सरकारलाच तयार नाही. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगेल की मातंग कम्युनिटी जी आहे ती बौद्धांच्या बरोबरीनं या ठिकाणी प्रत्येक आघाडीवर त्या ठिकाणी काम करते, बरोबर आहे. परंतु सेवेतील जर टक्का बघितला तर आजही 0.2, 0.5, 0.1 पर्यंत या ठिकाणी जाऊ लागतो. आणि मग ही गोष्ट ज्यावेळेस लक्षात आली आमच्या, हा टक्का का वाढत नाही, आमची शिकत नाहीत का, तर शिकतात. परंतु जो काही मेरिट आहे तो मेरिट गाठता इतपत या समाजाचं बॅकग्राऊंड आहे आणि मग त्यांना कुठंतरी आधाराची गरज असते. हे बघा, रिझर्वेशन म्हणजे हा आधार आहे. रिझर्वेशन म्हणजे एक शिडी आहे की ज्या दुबळ्याला चढता येत नाही त्याला त्या शिडी दिली पाहिजे आणि त्याला वर घेतलं पाहिजे. हे आमच्या लक्षात आलं आणि म्हणून मग दरवर्षी प्रत्येक एक्झाममध्ये या ठिकाणी मातंग समाजाची मुलं देत असतात. आज तुम्ही पोलीस भरती चालू आहे, आता जे आपण शिक्षक भरतीचा उल्लेख केला, पोर्टलचा उल्लेख केला, सगळीकडे आमचे मुलं या ठिकाणी जात आहेत. भलेही त्यांची संख्या कमी असेल की जर पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्रभरातून जर तुमचा गृहीत धरा की 1-1.5 लाख जर बौद्धांचे पोरं जर त्या ठिकाणी ग्राउंडवर जर धावणार असतील, मागाची सुद्धा 10-5 हजार धावू लागलेले आहेत ना. परंतु उद्या ज्यावेळेस समजा की सिलेक्शन होते तर 1 लाख पोरांचा मेरिट सारून
वर जाण्यासाठी 10,000 पोर कमी पडतात. आणि आमचं मत असं बनलेलं आहे की 1,00,000 धावणाऱ्या मुलांसाठी तुम्ही ठराविक कोटा ठेवला पाहिजे आणि 10,000 जे मागायची मुलं आहेत त्या धावणाऱ्या मुलांसाठी ठराविक कोटा ठेवला पाहिजे. परंतु 59 जातीतील जर तुम्ही आपसा स्पर्धा लावली तर काही जाती ह्या निश्चितपणे मागेच असणार झाल्या. ते पोलीस भरतीला धावतील, ते परीक्षा देतील, परंतु शेवटच्या 1-2% त्या ठिकाणी गाळल्या जातात. ही बाब लक्षात आल्यामुळं आम्ही महाराष्ट्रभरातील सर्व जे काही बुद्धिजीवी वर्ग आहे, ते सर्व संघटना आहेत, यांनी आम्ही शासन दरबारी आवाज उठवलेला आहे. आणि ही मागणी जी आहे, ही काय मागणी आजची, देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. 50ला संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि अवघ्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये ही गोष्ट लक्षात आलेली आहे की काही ठराविक जातींना संधी मिळत नाही. आणि मग त्यांनी ओरड सुरू झाली. ती ओरड वाढत वाढत इतकी वाढली की देश पातळीवर सगळीकडून ओरड सुरू झाली की आम्हाला संधी मिळत नाही. आता बऱ्याचदा बोललं जातं की हे मातंग समाजाच्या लोकांना हे BJP RSSवाल्यांनी हे उचकावून दिलेलं आहे आणि म्हणून त्यांनी BJP RSSच्या षडयंत्राचा भाग म्हणून आरक्षण वर्गीकरण मुद्दा त्या ठिकाणी समोर आणला जातो. खरं तर त्या वंचिताच्या चळवळीची ही इन्सल्ट आहे बरं का, ही विडंबना आहे बरं का, हा अवमान आहे. तुम्ही अभ्यास जर बघितला तर 50पासून ओरड आहे, त्या मला संधी मिळत नाही. आणि मग त्यावेळेसचं केंद्र सरकार, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं केंद्र सरकार नव्हतं, त्यावेळेस काँग्रेसचं केंद्र सरकार होतं. आणि त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं कायदा मंत्रालयाचे सचिव BN लोकूर यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली आणि त्या कमिटीला जबाबदारी काय दिली की तुम्ही 50 ते 65 1950 ते 1965 शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या अनुषंगानं केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांच्या काही वेगवेगळ्या ज्या लाभाच्या योजना असतात किंवा रिझर्वेशनची अंमलबजावणी असेल, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून काय वस्तुस्थिती आहे, काय फॅक्ट आहे ते सरकारकडे तुम्ही पाठवा. आणि BN लोकूरनं 1950 ते 1965 असा 15 वर्षाचा स्टडी केला, अभ्यास केला आणि केंद्र सरकारला रिपोर्ट सादर केला. तो रिपोर्ट इतका धक्कादायक होता. हे कुणाचं म्हणणं आहे? हे लोकूर कमिटीचं म्हणणं आहे. आणि ती कुणाच्या कार्यकाळात होती? काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये होती. त्या लोकूर कमिटीनं त्यांचं मत असं नोंदवलं की ह्या ज्या काही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स आहेत तर त्या जातीपैकी काही ठराविक जाती सिंहाच्या वाट्याप्रमाणे, ही लोकूरची वर्डिंग आहे, ही गणपत बिशीची वर्डिंग नाही किंवा ही LD कदमची वर्डिंग नाही. बरोबर. ही BN लोकूर कायदा मंत्रालयाचे सचिव त्यांची वर्डिंग आहे की ह्या ज्या काही देश पातळीवरील जाती आहेत, काही ठराविक जाती सिंहाच्या वाट्याप्रमाणे ह्या सर्व लाभ, सूट आणि संधी ह्या सर्व गिळंकृत करत आहेत. ही त्यांची वर्डिंग आहे, ही आमची वर्डिंग नाही. कधीची 65च्या पूर्वीची ही कमिटी आहे. आता कमिटीचं म्हणणं आहे की काही जातींना हा सगळा लाभ मिळत आहे, त्या सक्षम आहेत, परंतु काही अशा दुर्बल ज्या जाती आहेत की त्या तिथपर्यंत पोहोचू सुद्धा शकत नाही. आणि म्हणून त्यांना तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी सरकारनं काहीतरी विशेष प्रावधान करणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे. आणि जर वेळीच जर प्रावधान नाही केलं तर ह्या ज्या जाती आहेत, वंचित जाती आहेत, तळातील जाती आहेत, यांचा लोकशाही प्रक्रियेतील कल नष्ट होईल असं कुणाचं मत आहे? आणि म्हणून तेव्हापासून ते अगदी या क्षणापर्यंत देश पातळीवर आरक्षण वर्गीकरणाची मागणी या ठिकाणी होत आहे. फक्त काय होत आहे की आरक्षण वर्गीकरणाची मागणी करणारे त्यांनी ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या कायदेशीर बाबी समोर आणल्या पाहिजेत तर तसं केलं जात नाही. वर्गीकरणाचं समर्थन करणाऱ्याकडून मी राजकारण सुरू आहे आणि वर्गीकरणाला विरोध करणाऱ्याकडूनही त्या ठिकाणी दोन्ही बाजूने चुकीच्या पद्धतीनं मांडणी होत आहे. आणि म्हणून मग समाजामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे, समाजामध्ये द्वेषाचं वातावरण आहे, समाजामध्ये कटुतेचं वातावरण तयार आहे, समाजामध्ये जो तुटलेपणा आहे हा तुटलेपणा या ठिकाणी वाढत आहे. त्याला कारणीभूत कोण आहेत? त्याला दोन्हीकडील हे लोक कारणीभूत आहेत. की यांनी म्हणायचं की आमचं खाल्लं, कुणी म्हणायचं आरक्षण वर्गीकरण समर्थकांनी म्हणायचं की आमचं खाल्लं ह्यांनी. आणि आरक्षण वर्गीकरण ज्यांना मान्य नाही, त्यांची विरोधात भूमिका आहे, त्यांनी काय म्हणायचं की हे फुकटचं खात आहेत, लढायला आम्ही आणि खायला हे. म्हणजे ही जी अशी जी मांडणी होती दोन्हीकडून, आणि त्यामुळं हा जो काही विषय आहे
तो विषय प्रॉपरली या ठिकाणी समाजामध्ये पर्क्युलेट होतो आणि त्यातून ह्या विषयाच्या अनुषंगानं अगदी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं प्रचार आणि प्रसार जाणीवपूर्वक केला जातो. त्यामुळे विरोध निर्माण होतो. त्यामुळे विरोध निर्माण होतो आणि दोन्हीकडचे जे काही प्रचारक आहेत त्या दोन्हीकडच्या प्रचारकाला सुद्धा या ठिकाणी आमचा विरोध आहे. आम्हाला यांचंही मान्य नाही, समर्थकाचं बी मान्य नाही आणि विरोधकाचंही मान्य नाही. आमचं म्हणणं असं आहे की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचे आमचे मसीह आहेत, आरक्षण वर्गीकरणाचं समर्थन करणाऱ्याचे बी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजही आपल्यासाठी मसीहाच आहेत मसीहाच आहेत आणि सगळ्यांसाठी राहणार आहेत आयुष्य. आरक्षणाची मागणी करण्यासाठी सुद्धा ते देवच आहेत आणि आरक्षण वर्गीकरणाला विरोध करण्यासाठी सुद्धा ते देवच आहेत. परंतु हे दोन्हीकडचे जे दुष्ट लोक आहेत ते दोन्हीकडचे दुष्ट लोक या ठिकाणी प्रॉपर मांडणी करत नसल्यामुळं आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगानं या दोन समाजामध्ये मातंग असेल बौद्ध असेल यामध्ये फूट निर्माण होत आहे. आणि म्हणून आमची दोन्हीकडच्या गटांना विनंती आहे की तुम्ही अभ्यास करा, तुम्ही राजकारण करू नका, तुम्ही अभ्यास करा आणि अभ्यास करू तुम्ही या ठिकाणी लोकांना खरं सांगा. लोकांना काय खरं सांगितलं पाहिजे, ज्यांना विरोध करायचा त्यांनी जरूर करावा, परंतु त्या विरोधाला या ठिकाणी भारतीय संविधानाचा आधार असला पाहिजे. वेगवेगळे जे काय अभ्यास अहवाल आहेत त्या वेगवेगळ्या अभ्यास अहवालाचा आधार असला पाहिजे आणि त्या आधारे तुम्ही विरोध करा. हे कसं चुकीचं आहे. परंतु अभ्यास न करता म्हणजे मातंग समाजाच्या चळवळीला बदनाम करणे की मातंग समाज हा BJP आणि RSSचा ऐकून वागतो म्हणून. अरे मातंग समाज BJP RSSचा ऐकून वागण्याची संख्या 5% असेल, परंतु 25% ते सुद्धा BJP RSSचा ऐकून वागतात ना. तुम्ही केंद्रामध्ये बघत असाल किंवा राज्यामध्ये बघत असाल सगळीकडेच मांग बी BJP RSS सोबत आहेत तर बौद्ध बी BJP RSS सोबत आहेत. परंतु एका विशिष्ट समाजाला BJP RSSचं लेबल लावून बदनाम करू नये, त्यातून कटुता वाढत जाईल आणि ही कटुता वाढत जाणं यातून मांगांचं जसं नुकसान आहे राजकीय सामाजिक तसं बौद्धांचं सुद्धा या ठिकाणी राजकीय सामाजिक नुकसान होऊ शकतं आणि हे प्रत्येकानं हे टाळणं गरजेचं आहे. आणि सांगत असताना ह्या सांगा गोष्टी दोन्हीकडच्या गटांना आमचं म्हणणं आहे. तुम्ही लोकूर कमिटी सांगा, तुम्ही उषा मेहरा कमिशन सांगा, तुम्ही न्यायमूर्ती रामचंद्र राजू आयोग सांगा, तुम्ही EV चिन्नाया केसचं तुम्ही समर्थन करताय. म्हणजे 2004ला आंध्र प्रदेशमध्ये का आरक्षण वर्गीकरण झालं होतं, 2000ला आरक्षण वर्गीकरण झालं आणि त्यानंतर मग हे सगळे सुप्रीम कोर्टामध्ये गेले आंध्र प्रदेशमध्ये माला आणि सुप्रीम कोर्टानं मग 2004ला एक जजमेंट दिलं की आरक्षण वर्गीकरण हे बेकायदेशीर आहे. तुम्ही त्याचं स्वागत करताय. परंतु 2024ला ज्यावेळेस 7 सदस्यीय बेंचचं हे येतो द स्टेट ऑफ पंजाब वर्सेस देविंदर सिंगमध्ये, त्यावेळेस मात्र तुम्ही त्याला विरोध करताय की हे जजमेंटमध्ये BJP आणि RSSनं या उदाहरणासाठी आहे ना, तुम्ही वारंवार सोशल मीडियावर मी पाहिलेलं आहे तुमचं ते उदाहरण देता की माजी न्यायमूर्ती माजी सरन्यायाधीश भारताचे गवई साहेब न्यायमूर्ती गवई साहेब यांनी जे SC सब क्लासिफिकेशन किंवा SC वर्गीकरणाचं समर्थन करताना किंवा त्या बाजूने निर्णय देताना जे उदाहरण दिलं होतं ते तुम्ही वारंवार सांगत असता. ते पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांसाठी इथे सांगा प्लीज. जस्टिस BR गवई साहेब हे भारताचे सरन्यायाधीश होण्यापूर्वी जी काय स्टेट ऑफ पंजाब वर्सेस देविंदर सिंग या केसमध्ये 7 सदस्यीय बेंच सर्वोच्च न्यायालयाचं होतं निर्माण केलेलं. त्या बेंचचे प्रमुख होते न्यायमूर्ती डॉक्टर DY चंद्रचूड आणि नंतर जे 6 जजेस होते त्या जजेसमध्ये जस्टिस BR गवई साहेब, जस्टिस बेला M त्रिवेदी, जस्टिस सतीशचंद्र शर्मा, त्यानंतर पंकज मित्तल अशी जी 7 सदस्यीय जी कमिटी होती त्या 7 सदस्यीय कमिटीमध्ये जस्टिस BR गवई साहेब होते. आणि BR गवई साहेबाचं जे जजमेंट आहे तर ते जजमेंट 281 पानाचं आहे. सगळ्यात अभ्यासपूर्ण जर जजमेंट कोणाचं असेल तर जस्टिस BR गवई साहेबाचं. काय आहे महत्त्वाचं, कारण त्या बेंचवर असणारे इतर जे काय न्यायमूर्ती त्यांची जात मला माहीत नाही, काही ठराविक नावावरून वगैरे 4-2 ब्राह्मण या ठिकाणी दिसत आहेत, परंतु इतर जजेससुद्धा वेगवेगळ्या कम्युनिटीशी रिलेटेड आहेत जसे की जस्टिस BR गवई साहेब. आणि त्या 281 पानामध्ये जस्टिस BR गवई साहेबांना जे आरक्षण वर्गीकरणाचं समर्थन केलेलं आहे, मला वाटतं की ते जर सगळ्यांनी वाचलं तर त्या जजमेंटचं मातंगकर समर्थन करतीलच, स्वागत करतील, परंतु बौद्धांनी सुद्धा समर्थन करावं
इतकं तो सामाजिक न्यायाचा सिद्धांत जस्टिस बी आर गवई साहेबांना या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे त्या निर्णयाचं. आणि मग सगळ्यांना ते वाचलं पाहिजे. आणि विरोध जरी करायचा असला सर्वोच्च तरी न्यायालयाचे सरन्यायाधीश या पदावरून त्यांनी ते विश्लेषण केलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाल्याच्या नंतरही त्यांनी त्यांच्या निकालाचा पुनरुच्चार केलेला आहे आणि त्याची बाजू. आणि जस्टिस बी आर गवई साहेब यांनी जे काय केलेलं काम आहे ते बाबासाहेबांच्या नंतर जर खऱ्या अर्थानं आंबेडकरी समूहातून येणाऱ्या जुन्या ज्या व्यक्तीनं त्या तमाम जातीचा विचार केलेला असेल तर त्यापैकी जस्टिस बी आर गवई साहेब, अजून आमचा एक प्रश्न आहे की आत्ता जी भरती प्रक्रिया चालू आहे आणि गेल्या सोमवारी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी असं सांगितलं की नेक्स्ट कॅबिनेटमध्ये आम्ही हा विषय घेऊ आणि त्याच्याबाबतचा निर्णय जाहीर करू. तर हा निर्णय कुठपर्यंत येणं अपेक्षित आहे आणि तुमची या जो न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल आहे त्याच्याकडून तुमची काय अपेक्षा आहे? न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल नुकताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सरकारच्या वतीनं तो अहवाल स्वीकारलेला आहे. तो अहवाल स्वीकारताना सामाजिक न्याय विभागाचे मंत्री नामदार संजय शिरसाट साहेब होते, राज्यमंत्री माधुरी मिसाळ होत्या, त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाचे साहेब, त्याचबरोबर आमदार अनिल गोडके साहेब होते, त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असणारे त्यांचे जे काही सीईस आहेत डॉक्टर भारत कदम, म्हणजे अत्यंत महत्त्वाची माणसं त्या अहवाल स्वीकारताना होती. आणि निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे हा जो अहवाल आहे त्या अहवालावर लवकरात लवकर या ठिकाणी निर्णय व्हावा. आणि जर निर्णय झाला तर आत्ताची जी काही तुम्ही पोर्टलच्या गोष्टी करत आहात किंवा भरतीच्या गोष्टी करत आहात तर त्या मुलांना सुद्धा याचा लाभ मिळणं गरजेचं आहे. पवित्र पोर्टलच्या ज्या व्हॅकन्सी आहेत त्यामध्ये SC वर्गीकरण झालं तर त्या समाजाला वेगवेगळा आपला वाटा मिळेल असं आपलं निश्चित आणि ते न्याय्य आहे. ते न्याय आहे. जसं EWS हे वर्ग आरक्षण देण्यात आलं, SC-BC साठी आरक्षण देण्यात आलं, त्यावेळेस ज्या भरती प्रक्रिया चालू होत्या त्या थांबवून ठेवण्यात आल्या आणि मग पुन्हा हा तो निर्णय किंवा मग त्याचं पुनर्मूल्यांकन करून त्या भरती प्रक्रियेमध्ये EWS आणि SC-BC लागू केलं. तसंच SC उपवर्गीकरणाचा निकाल जरी महिन्याभरात आला तर ते आता चालू असणाऱ्या भरतींसाठी लागू केलं जावं असा आपला प्रयत्न असणार आहे का? निश्चितपणे आमची वारंवार तीच मागणी राहिलेली आहे. हे जे काय मेगा भरती ज्या त्या सगळ्या सुरू झाल्या, आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही अनेक वेळा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. मग हे मेगा भरतीच्या पूर्वी तुम्ही निर्णय घ्या. आता ॲटलिस्ट ही जी काय भरती प्रक्रिया चालू आहे ती चालू असताना सुद्धा तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. आणि आता जर निर्णय नाही झाला तर काय होईल की यामध्ये ज्या काही समजा ज्या जातीचे जे उमेदवार आहेत आता त्यांना संधी मिळणार नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो की माझ्याकडं आता परभणी जिल्ह्याच्या पोलीस भरतीचा डेटा माझ्याकडे आहे. ग्राउंड संपलेला आहे आणि आता बहुतेक 25-29 पासून त्या ठिकाणी त्याची लेखी परीक्षा सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये काही जाती अशा आहेत की चांभार असेल, ढोर असेल, भंगी असेल, त्यांचे 1 उमेदवार 2 उमेदवार 4 उमेदवार यांनाच फक्त ग्राउंडमध्ये त्या ठिकाणी 30 मार्क 31 मार्क 34 मार्क त्या ठिकाणी पडले. विरोध मुळीच नाही. बौद्धांच्या मेहनतीला, बौद्धांच्या परिश्रमाला, बौद्धांच्या त्या कमिटमेंटला आमचा सॅल्यूट, आम्ही सलाम करतो. त्यांच्या गुणवत्तेच्या बद्दल कॉम्प्रोमाइज नाही हे मान्य आहे. परंतु आता जर परभणी जिल्ह्याचा डेटा जर बघितला त्या भरती प्रक्रियेचा तर जवळपास 150 ते 250 उमेदवार केवळ एका बौद्ध जातीचे ग्राउंडमध्ये ज्यांनी जिंकलेला आहे, कट ऑफमध्ये बसले. कट ऑफमध्ये बसलेले आहे. आणि आता लेखी परीक्षा आता ह्या सुरू होत आहेत 25 ते 29 पासून. मला एक सांगा की ते जे 150 पावणे 200 उमेदवार आहेत आणि एकीकडे एक भंग्याचा 1 उमेदवार मी बघितलं, चांभाराची 1-2 बघितली, मांगाचे 7-8 आणि या ठिकाणी बघितले. आता हे जे काय 1, 2, 3, 4 जे काही हे 58 जातीची जे समजा सगळ्यांची गोळागिरी जर धरली तर त्या ठिकाणी 20-25 सुद्धा निघणार. आणि एकीकडे 150 पावणे 200 उमेदवार त्या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये उतरणार आहे. मला तुम्ही सांगा, एक भंग्याचा मुलगा या ठिकाणी आता लेखी परीक्षेसाठी बसणार
आणि एकीकडं मांग असेल किंवा बौद्ध असेल यांचीच गोळाबेरीज जवळपास 200 ते 250 उमेदवार या ठिकाणी लेखी परीक्षेला बसणार आहे. माझा या ठिकाणचा बौद्ध असेल, या ठिकाणचा मातंग असेल, या सगळ्या नेत्यांना, मातंगाच्या बौद्धांच्या नेत्यांना आणि या लढाईमध्ये संघर्ष करणाऱ्या सगळ्यांना माझा सवाल आहे, इथे एका भंग्याचा उमेदवाराला तुम्ही कशी संधी देणार? तो ग्राउंडला सक्सेस आहे, त्याला आता पुढच्या जे काही 200-250 उमेदवारासोबत सुद्धा स्पर्धा करायची, तो कसा करणार आहे त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. कारण तो सुद्धा या ठिकाणी ग्राउंडला जिंकलेला आहे आणि त्याचासुद्धा त्या आरक्षणामधला जो काही 13% जो वाटा आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा अधिकार आहे. मग त्याचा अधिकार तुम्ही त्याला कसं मिळवून देणार आहे? आणि त्याला जर त्याचा अधिकार जर मिळवून द्यायचा असेल तर भंग्याच्या वाट्याचा जे काही टक्का असेल त्याला जर तुम्ही निश्चित केला तर मग 1, 2, 3, 4 संख्येनं येणारे जे काही टकीलवारा आहे, भंगी आहे, या ठिकाणचा बुरुड आहे, हिंदू खाटीक आहे, हे सगळे छोटे छोटे जाती शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचेल असं न्याय पोहोचेल म्हणून आम्ही अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचं समर्थन करतो. साहेब, आमचा अजून एक प्रश्न आहे शेवटचा तुम्हाला, की उद्या SC उपवर्गीकरणाचा निर्णय जाहीर झाला आणि हा SC उपवर्गीकरणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर काही सोशल मीडियातून असं पसरवलं जात आहे की खूप वाद होणार आहे, वादंग होणार आहे. हे जे करतायत आणि हे जे त्यांचं मत आहे की आमच्यावर अन्याय होतोय, या बाबतीत जाता जाता सरते शेवटी तुम्ही काय सांगाल? हे बघा, मी सुरुवातीलाच काय सांगितलं की ह्याच्यामध्ये दोन्हीकडूनही राजकारण होत आहे, बरोबर. आणि जे राजकारण करतायत त्यांचा हेतू शुद्ध नाही, त्यांना बाबासाहेबांचा विचार कळलेला नाही, त्यांना भगवान बुद्धाचा विचार कळलेला नाही, असं आमची या ठिकाणी मत बनणार झालं. कारण बाबासाहेबांनी कधीही त्यांच्या स्वतःच्या जातीचा विचार केला नाही. बाबासाहेबांना आर्टिकल 340 लिहून या ठिकाणच्या OBCंना रिझर्वेशन मिळवून देण्यासाठी त्यांचं त्या ठिकाणी सूची बनवली. OBCची सूची कुठून बनली? आर्टिकल 340मधून. या ठिकाणी SCचा विचार करत असताना बाबासाहेबांनी केवळ एका जातीचा विचार केला नाही, त्यांनी देशातील हजारो जातीचा विचार केला आणि त्यासाठी आर्टिकल 341 त्या ठिकाणी लिहून ठेवलं आणि आर्टिकल 341मध्ये हे भाग किंवा गट करण्याची बाबासाहेबांनी तरतूद केली आहे. 342 लिहून या देशातील आदिवासी समाजाचा बाबासाहेबांनी विचार केलेला आहे आणि म्हणून बाबासाहेबांना जर एका जातीसाठी करायचं असेल तर ते ज्या एका जातीत जन्मले त्यांच्या पुरतंच त्यांनी रिझर्वेशनची तरतूद करून केली आहे, बरोबर. परंतु बाबासाहेबांनी तसं केलं नाही. बाबासाहेबांनी या देशातील जेवढ्या जाती असतात त्या सर्व जाती आपल्या मानलेल्या आहेत आणि प्रत्येकाला या ठिकाणी कायदेशीर अधिकार आणि कायदेशीर संरक्षण मिळवून देण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून आरक्षण वर्गीकरणाचं तुम्ही समर्थन करू शकतात किंवा आरक्षणाचं तुम्ही विरोधही करू शकतात. परंतु विरोध करत असताना बाबासाहेबांना आम्हाला जे काही या ठिकाणी जो मार्ग सांगितलेला आहे, बाबासाहेबांनी जो काय आम्हाला विचार सांगितलेला आहे, बाबासाहेबांनी जे आम्हाला तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, त्या तत्त्वज्ञानापासून आम्ही बाजूला जात आहोत असा त्याचा अर्थ होणार झाला आणि म्हणून विरोध करत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की ज्या बाबासाहेबांनं संविधान लिहिलं, ज्या संविधानावर या ठिकाणी देशाचं सर्वोच्च न्यायालय चालतं, त्या सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय बेंचचा जर निर्णयाला जर तुम्ही विरोध करत असाल तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयाला विरोध करत नाही, तुम्ही बाबासाहेबांना विरोध करत आहात, बाबासाहेबांच्या विचाराला विरोध करणार आहात असा त्याचा अर्थ निघणार झाला. आणि म्हणून हे जे काय अबकड वर्गीकरण जे आहे ते काय फार मोठा विषय नाही किंवा फार मोठं त्यातून अशी फार क्रांती होईल असं सुद्धा नाही, खूप छोटा विषय आहे. त्यापेक्षा मोठमोठे प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी आवासून उभे आहेत, मोठमोठे संकट या ठिकाणी आपल्यासमोर उभे आहेत आणि त्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना आपली एकजूट, आपली एकी अभेद ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आरक्षण वर्गीकरण अत्यंत छोटा आणि क्षुल्लक मुद्दा आहे. त्यासाठी एवढं काही म्हणजे बबाल किंवा अवडंबर माजवण्याची मुळीच आवश्यकता नाही असं माझं मत आहे. आणि माझी आरक्षण वर्गीकरणाला विरोध करणाऱ्या सर्वांना विनंती आहे की आरक्षण वर्गीकरण हे काही मांगांनी केलेलं नाही, आरक्षण वर्गीकरण काही चांभारांनी केलेलं नाही, आरक्षण वर्गीकरण हे त्या ढोरांनी केलेलं नाही, आरक्षण वर्गीकरण हे भंग्यांनी केलेलं नाही. आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. जे सर्वोच्च न्यायालय बाबासाहेबांच्या विचारावर चालतं, अशा सगळ्या गोष्टीचा सांगोपांग विचार करून काही भूमिका घेतली पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो. मित्रांनो, आपण यापूर्वी जसं भाकीत केलं होतं की SC उपवर्गीकरणाचा निर्णय येणार आहे आणि तो जवळपास
आपल्या जवळपास म्हणजे काय निश्चितच आपली ही जी टेट भरती आहे, पवित्र पोर्टलची शिक्षक भरती आहे, त्याच्यामध्ये जवळपास आता अंदाजे कालचा निर्णय आपण जर शासनाचा पाहितला की 2,500 पदोन्नतीने पदं भरली जाणार आहेत आणि ती सुद्धा 2,500 व्हॅकंट होणार आहेत. म्हणजेच आता जवळपास ही भरती 30,000 पदांची होणार आहे. याच्यामध्ये प्रत्येक SC अंतर्गत कास्टला न्यायाचा वाटा भेटेल आणि याच निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर, निर्णयाची जाहीर झाल्यानंतर तो निर्णय लगेच लागू करण्यात यावा यासाठी माननीय कॉम्रेड भिसे हे प्रयत्न करणार आहेत. तोपर्यंत त्यांचा हा लढा चालूच राहणार आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपलं भाकीत जवळपास पूर्णत्वास आलेलं आहे, 99% ते झालेलंच आहे. बाकी ज्यावेळेस कॅबिनेटचा निर्णय येईल त्यावेळेस ते तुम्ही पाहणारच आहात. हे भाकीत फक्त आपल्या चॅनलनं केलं होतं हे मित्रांनो ध्यानात ठेवा. चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.